प्रकारे प्रवासी वाहतुकीच्या बसेस सुद्धा इथं आणलेल्या आहेत, जास्तीच्या बसेस आणलेल्या आहेत आणि त्या बसेसमधून सर्व नागरिकांना, सर्व आंदोलकांना जे जे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत, झालेले आहेत, त्या प्रत्येकाला इथून धरपकड करून त्या बसमध्ये भरून त्यांना इथून नेलं जात आहे, प्रत्येकाला ताब्यात घेतलं जात आहे। संपूर्ण परिसरामध्ये जमावबंदी लागू केलेली आहे आणि पोलीस अशा प्रकारे कारवाई करत आहेत। भूषण, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत। भूषण, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली, पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मराठीच्या मुद्द्यावर आंदोलनाला परवानगी दिली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी नेमके कोणते निकष लावले, का परवानगी नाकारली, या सगळ्याविषयी काही माहिती मिळतीये का? हा दुटप्पीपणा असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच भाषेविषयी जर न्याय हक्काकरता मराठी माणसाला लढावं लागत असेल, रस्त्यावर उतरावं लागत असेल, तरी देखील प्रशासनाकडून त्याला आडकाठी आणली जात असेल, तर न्याय मराठी माणसानं कुठं जाऊन मागायचा? जो मुद्दा खरं तर या ठिकाणी मुस्लिम बांधवांना उपस्थित केलाय, महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावर बोलणार नाही तर काय पाकिस्तानात जाऊन बोलणार का? हा मुद्दा अतिशय व्हॅलिड आहे। जर एखादा त्याबद्दल ब्रीफ करतो, सगळे मीडियाला बोलवलेलं आहे, येते ते एकत्रित ब्रीफ करतो। एक महत्त्वाचं ब्रीफिंग आहे, त्यामुळे सगळ्यांना सांगतो मी। काय सांगाल? सध्या किती जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांचा आक्षेप हाच आहे की मराठी माणसाला अन्याय आहे, धरपकड करणं हे चुकीचं आहे, त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, महत्त्वाचं या मोर्चाला परवानगी नाकारण्यात, इकडे या समोरून या प्लीज जरा सगळे, या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली होती, त्यामुळं हा मोर्चा हा नाकारण्यात आल्यानंतर सुद्धा कोणी जर काढण्याचा प्रयत्न केला तर त्या अनुषंगानं आपण कायदेशीर कारवाई करीत आहोत। सगळ्या माध्यमाच्या मार्फतीनं मला हे आणखी स्पष्ट करायचं आहे की मोर्चाला परवानगी नाकारण्याचं कारण हे आहे की मोर्चासाठी जो अर्ज आला होता त्या अर्जामध्ये या ठिकाणावरून मोर्चा काढण्याचा त्यांचा अट्टास होता। या ठिकाणी यापूर्वी एक घटना घडलेली आहे आणि अशा प्रकारची घटना ज्या ठिकाणी घडलेली आहे त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र येऊन मोर्चा काढणं हे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं योग्य नव्हतं। प्लीज एक मिनिट शांतता ठेवा, एक मिनिट। या मोर्चाला परवानगी नाकारण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे, कारण नाही एक मिनिट, मला पहिले स्पष्ट करू द्या की इथं परवानगी नाकारण्यात आली होती मोर्चाला, त्याचं मुख्य कारण सगळ्यांनी समजून घ्या की याच चौकामध्ये या ठिकाणी काही दिवसापूर्वी 5-6 दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना गंभीर आहे, त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई सुद्धा पोलिसांनी केलेली आहे। या ठिकाणाहून मोर्चा काढणं योग्य नव्हतं। सुरुवातीचं जिथून मोर्चा सुरुवात होणार आहे ते ठिकाण बदलण्याबद्दल त्यांना सांगण्यात आलं होतं, पण त्यांचा अट्टास हाच होता की इथूनच मोर्चा काढायचा। त्यामुळं इथली या शहरामधली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कायम राखण्यासाठी आपल्याला इथून मोर्चाला परवानगी देता येत नव्हती, त्या कारणासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे। अन्यथा योग्य ठिकाणावरून योग्य मार्गानं जर त्यांनी मोर्चा काढला असता किंवा शांततेचं कुठले आंदोलन केलं असतं तर पोलीस दलाची काहीही हरकत आली नसती, त्यामध्ये अडचण आली नसती। परंतु जिथं घटना घडलेली आहे, ज्या भागामध्ये संवेदनशीलता आहे त्याच भागातून त्याच ठिकाणावरून मोर्चा काढणं हे इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं अयोग्य होतं, त्यामुळं परवानगी नाकारण्यात आलेली आहे। हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि मी सगळ्यांना सांगतो की शांतताप्रिय आंदोलनाला आमची कुठलीही अडचण असणार नाही आहे, परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का? परवानगी नाकारल्यानंतर ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असं वाटतंय का? हो, नाही, आंदोलक जे जमलेत त्यांच्याबद्दल कारवाई करतोय आपण।
ही कारवाई करतोय आपण. या ठिकाणी आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात येत आहे, पण आता पोलिसांनी का आपण परवानगी नाही नाकारली? नाही, जे मोर्चेकरी येत आहेत त्यांना आपण शांततेनं इथून पांगविण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा त्याशिवाय जे लोक येत आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि इथली कायदा सुव्यवस्था परिस्थिती कायम राखलेली आहे. सर, पण कायदा सुव्यवस्था सध्या आपल्याला दिसत नाहीये. एकंदर गर्दी वाढलेली आहे, इथे तणाव वाढलेला आहे. त्याबद्दल मग काय सांगाल? मग हे बघा, अशा परिस्थितीमध्ये आपण शांततेनं कारवाई करतोय, कुठेही अडचण नाही आहे. कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कायम आहे. त्यांच्यात अन्यायाची भावना आहे. त्यांचं असं म्हणणं की त्यांना परवानगी दिली, आम्हाला परवानगी दिली नाही, असं त्यांचं थेट म्हणणं आहे. नाही, मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की कोणालाही परवानगी दिली नव्हती आणि त्यांना आणि यांना असा काही भेदभाव या पोलीस दलामध्ये नसतो. सगळे सारखे असतात, सगळ्यांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. यापूर्वीच्या मोर्चाला किंवा जे लोक एकत्र आले होते त्यांनाही परवानगी दिलेली नव्हती. त्या अनुषंगानं गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. आता किती धरपकड केलेली आहे, किती जणांना पकडलेलं आहे, त्याबद्दल काही आकडेवारी आहे का? मग नाही, या मुवमेंटला माझ्याकडे नाही, परंतु सकाळी 9 पर्यंत जेव्हा मी आकडेवारी घेतली होती तेव्हा 25 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलेलं होतं. आता काय कारवाई होईल मग? आता प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहोत. एकंदर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत असं एकंदर स्वतः पोलीस वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. आणि एकंदर सध्या हॅलो, ही दृश्य आपण पाहतोय. भूषण, तुमचा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत. महाराष्ट्रात मराठीज अशा अर्थाचे बोर्ड झळकावत, फलक झळकावत आंदोलक या आंदोलनात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.